फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या। पीएसआय गोपाल मदने याने 4 वेळा अत्याचार केल्याचा उल्लेख, तर इंजिनियर प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचाही हातावरील सुसाईड नोटमधून आरोप। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून दखल। सुसाईड नोटमधील संबंधित पोलिसांचं तात्काळ निलंबन, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश। एफआयआर दाखल करण्यासाठी 4 ते 5 तास लावले। राजकीय दबाव असण्याची शक्यता। पीएच्या फोनवरून खासदार बोलायचे, रिपोर्ट बदलायला सांगायचे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात भावाचे गंभीर आरोप। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल। फरार आरोपींच्या शोधासाठी शोधपथक रवाना। फरार आरोपींचा शोध घेऊन सखोल तपास करण्याचे आयोगाचे निर्देश। डॉक्टर महिलेला आत्महत्या करण्याची वेळ का येते? रक्षक अधिकारी भक्षक होत असतील तर दात कुणाकडे मागायची? सुषमा अंधारे यांचा सवाल। पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत। शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया, तर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल। फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। फलटणमधली घटना दुर्दैवी, कुठल्याही क्षणी आरोपी अटकेत असतील। एक आरोपी साताऱ्याबाहेर, त्याला पकडण्यासाठी टीम रवाना। चित्रा वाघ यांची माहिती। भंडारातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत। बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य, तर कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार। बावनकुळेंचा इशारा। बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून अटक करून चौकशी करावी। बावनकुळेंच्या सर्व्हेलन्सवरील वक्तव्यानंतर राऊतांची मागणी, तर फक्त भाजप कार्यकर्तेच नाही तर इतर नेत्यांचेही फोन सर्व्हेलन्सवर। राऊतांचा आरोप। आमच्या पक्षात आम्ही काय करावं हे सांगणारे राऊत कोण? वॉररूममध्ये योजना मॉनिटर केल्या जातात। ही पक्षाची यंत्रणा। कार्यकर्त्यांच्या कामांची तपासणी वॉररूममध्ये केली जाते। बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर। भाजपच्या खासगी व्हिजिलन्स ऑफिसमध्ये पेगाससपेक्षा पुढच्या मशीन्स आल्या। राऊतांचा आरोप, तर कर्नाटकमधील काम करणाऱ्या 6 एजन्सी महाराष्ट्रात कामाला लावल्याचाही राऊतांचा गंभीर आरोप। तुमचं सरकार असताना कुणाकुणाचे फोन टॅप केले होते याची माहिती द्या। महाविकास आघाडीच्या काळात लोकशाहीचा गळा घोटला, आता उपदेश देऊ नका। नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। बंगळुरूमध्ये 80 रुपये देऊन मतदारांची नावं हटवली। कथित मतचोरी प्रकरणी नेमलेल्या एसआयटी तपासात निष्पन्न। 6 जणांवर संशय व्यक्त। कर्नाटकमध्ये फार स्वस्तात सौदा झाला। कर्नाटकात 80 रुपयात एक मत डिलीट केलं जातं। कथित मतचोरी प्रकरणी नेमलेल्या एसआयटी तपासात निष्पन्न झाल्यानंतर राऊतांचं वक्तव्य। राऊत, आदित्य ठाकरेंचं पॉवर प्रेझेंटेशन सुरू होण्यापूर्वी जनतेनं पॉवर कट केली आहे। जनतेनं पॉवर कट केल्यावर आता कोणतं पॉवर प्रेझेंटेशन करणार? नवनाथ बन यांची राऊत आणि आदित्य ठाकरेंवर टीका। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मतचोरीबाबत उद्या संध्याकाळी प्रेस क्लबमध्ये एक चित्रपट दाखवणार। चित्रपटानंतर मतचोरीबाबत चर्चासत्र घेण्यात येणार। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कार्यक्रमाला उपस्थित राहणार। महापौर असताना मोहोळांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांकडे गहाण ठेवली। बढेकरांच्या गाडीवरून धंगेकर आक्रमक। बिल्डरच्या गाडीला महापौरचं स्टिकर कसं आणि दोन्ही टेंडरला तेच बिल्डर कसे? धंगेकरांचा सवाल। बढेकरांसोबत पार्टनर असताना 2.5 वर्ष स्वतःची गाडी वापरली। मी एकमेव महापौर ज्यानं स्वतःची गाडी वापरली। धंगेकरांच्या आरोपांवर मोहोळ यांचं स्पष्टीकरण। धंगेकर रोज सकाळी काहीतरी खोटं ट्विट करतात, त्यांचा बोगस कार्यक्रम सुरू आहे। धंगेकरांच्या आरोपांवर मुरलीधर मोहोळ यांचा पलटवार। त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, माझ्यावर एकतरी गुन्हा दाखवावा, मोहोळ यांचं आव्हान। माझ्यावर वैयक्तिक बोलल्यास मोहोळांना पळता भुई थोडी करेन। धंगेकरांचं पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांना आव्हान, तर मोहोळांनी बिल्डरची गाडी वापरल्याचे पुरावे दिले। धंगेकरांचं वक्तव्य। धंगेकरांना लोकांनी सगळीकडून टाकून दिलंय। मोहोळ यांच्याकडून धंगेकरांचा वेड लागलेला आणि विकृत मनोरुग्ण असा उल्लेख। महायुतीत मतभेद होईल अशी वक्तव्य टाळण्याच्या आम्हाला सूचना। एकनाथ शिंदेही त्यांच्या नेत्यांना सांगतील। धंगेकरांच्या मुद्द्यावरून बावनकुळेंचं विधान। धंगेकर, जे तुम्ही काय करताय ते चंद्रकांत पाटलांनी करायला हवं होतं। रमेश पाटलांचा धंगेकरांना फोन। ऑडिओ क्लिप व्हायरल, तर तुमची मला भीती वाटते। धंगेकरांचं मिश्किल वक्तव्य। पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ गाडी जप्त केली। अहिल्यानगरमधील
जामखेडा खर्डा येथून गाडी जप्त, गुंड निलेश घायवळवर पोलिसांची कारवाई सुरूच। जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव रात्री अज्ञातानं बदललं। राजाराम बापू कारखान्याचं नाव बदलून राजे विजय डफळे असं लिहिलं। कारखान्याचं नाव बदलल्यानं सांगलीच्या जत तालुक्यात खळबळ। राजाराम बापू कारखान्याच्या प्रवेशद्वारावर लावलेली पाटी हटवली। घटनास्थळाची जत पोलिसांकडून पाहणी। आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष आणखी वाढणार। राजाराम बापू कारखान्याचं नाव बदललं, मी त्यांच्या सोबत। सत्तेचा वापर करून जयंत पाटलांनी कारखाना स्वतःच्या घशात घातला। पडळकरांची जयंत पाटलांवर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएस विरोधात वंचितचा जन आक्रोश मोर्चा पोलिसांनी अडवला। सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत निघाला मोर्चा। शहरात जॉईन आरएसएस नावाच्या मोहिमेवरून वाद वाढला। आरएसएस कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। ठाकरे बंधूंमध्ये मोर्चाबाबत काल चर्चा झाली। 1 नोव्हेंबरचा सर्वपक्षीय मोर्चा असणार। मतचोरीवरून निघणाऱ्या मोर्चाबाबत संजय राऊतांची माहिती। बीएमसी निवडणुकीत ठाकरे गटाला लागलेली ओहोटी वाढत जाणार। भाजपच्या केशव उपाध्यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका, तर कट्टर शिवसैनिक हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत, उपाध्ये यांचं वक्तव्य। कबुतरांच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी बैठक घेतली। बैठकीत सर्व गोष्टी त्यांना समजवल्या आहेत। कबूतरखान्याचा विषय आता वाढवला जाणार नाही, मंगलप्रभात लोढा यांची माहिती। 2 नोव्हेंबरला अंतरवाली शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बैठक। शेतकरी संघटनेचे नेते तज्ञ अभ्यासकांसोबत बैठक घेणार। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ऐतिहासिक लढाई असणार, मनोज जरांगेंची माहिती। दादर प्रभादेवी शिवाजी पार्क परिसरात कंदील वॉर। शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना भाजप मनसेमध्ये कंदील वॉर। मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून शक्ती प्रदर्शन। सुरेश धस आमदार व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांचा श्री स्वामी समर्थ गडावर नवस। बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढत आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत नवस्फूर्ती। धसांसाठी सचिन दातीर या कार्यकर्त्याचा नवस। परभणीच्या पाथरी तालुक्यात मरळ गावात मेघना बोर्डीकरांच्या हस्ते ग्रामसंसद भवनाचं लोकार्पण। ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती। धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला कर्मचाऱ्यांचं उपोषण। गेल्या 2.5 वर्षांपासून पगार मिळत नसल्यानं महिला आक्रमक। संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रमशाळेत महिला परिचारिका म्हणून कार्यरत। गोंदिया नगर परिषदेच्या वॉर्ड रचनेला काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मुलाकडून हायकोर्टात आव्हान। 2 याचिका दाखल। अनावश्यक मनमानी कृती केल्याचा आरोप। रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सरकारी नोकरीसाठी निवड झालेल्या 51,000 उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण। पुण्यातील यशदा येथे पार पडला कार्यक्रम। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती। मुंबई गोवा महामार्गावर 16 वर्षात 20% वृक्ष लागवड। रत्नागिरी जिल्ह्यात 99,000 झाडांच्या लागवडीचं उद्दिष्ट। केवळ 9,000 रोपांची झाली लागवड। 16 वर्षात जिल्ह्यात चौपदरीकरणाचं 85% काम पूर्ण। दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नाशिकमधील पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळांवर गर्दी। नाशिकच्या रामकुंडावर देखील पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गर्दी। तुळजाभवानी मंदिरात दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची दर्शनासाठी गर्दी। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर 22 तास खुलं। 21 जानेवारीपर्यंत मंदिर 22 तास खुलं ठेवण्याचा निर्णय। मुंबईसह ठाणे पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ। उकाडा आणि उन्हामुळे नागरिक हैराण। दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी भागात पाऊस होण्याची शक्यता। हवामान विभागाकडून 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज। पुणे शहरात काल सायंकाळपासून रात्रभर रिमझिम पाऊस बरसला। उकाडानं त्रस्त झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा। आज सकाळपासून देखील ढगाळ वातावरण। जळगावच्या पाळधीत बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तरुणाला गुलाबराव पाटलांकडून मदत। गुलाबराव पाटलांनी डॉक्टरांशी संपर्क साधून वैद्यकीय मदत मिळवून दिली। बार्शीमध्ये 1 एकर द्राक्ष बागेवर अज्ञातानं तणनाशक फवारल्यानं 10 ते 11 लाखांचं नुकसान। अज्ञात इसमाविरोधात पोलिसात तक्रार दाखल। निफाड तालुक्यातील कोटमगाव येथे 2 एकरावरील द्राक्ष बागेवर कुऱ्हाड। सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेला फळधारणा झालीच नाही। पंचनाम्यासाठी तलाठी आणि कृषी अधिकारी आलेच नाहीत।
सोलापुरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान, मदतीसाठी 106 कोटींचा प्रस्ताव पाठवला। शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टींची माहिती। मुंबईतील हवेचा दर्जा सुधारला, मात्र दादर चौपाटीवर कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी। काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठले, कचरा उचलण्याची नागरिकांची मागणी। शिर्डी साई दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। दीपावली आणि पाडव्यानंतर भाविकांच्या गर्दीत वाढ। भाविकांच्या गर्दीनं शिर्डी गजबजली। व्यावसायिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। रस्ते आणि बाजारपेठा साई भक्तांच्या गर्दीने फुलल्या। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी। अन्यथा कुंभमेळ्याच्या आधी नाशिकच्या गोदाकाठी प्रशिक्षणांचा मेळा होईल। तुकाराम बाबा महाराज यांचा सरकारला इशारा। वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रसूती दरम्यान बालकाचा मृत्यू। पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्यात संतापजनक घटना। मोखाडा ग्रामीण रुग्णालयात गरोदर महिलेला बुधवारी दाखल केलं होतं। दोडामार्ग तालुक्यात जंगली हत्तींमुळे दर दिवशी लाखोंचं नुकसान। शासकीय दरानुसार मिळणारी नुकसान भरपाई, होणाऱ्या नुकसानीपेक्षा तुटपुंजी। वाढीव नुकसान भरपाई मिळावी आणि शासकीय दरही प्रति पिकामागे वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। भंडाराच्या पवनीत रात्री अस्वलाची एंट्री। 3 तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागानं अस्वलाला जेरबंद केलं। घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। बुलढाण्यात ब्रेक फेल झालेल्या कारचा अपघात। कार कठडे तोडून 20 फूट खोल नाल्यात कोसळली। मोताळा ITI कॉलेजच्या जवळील घटना। कारमधील 5 जणांवर बुलढाण्यात उपचार सुरू। बुलढाण्याच्या निभोरा बुद्रुकमध्ये मित्रांसोबत धरणात पोहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू। तब्बल 27 तासांनंतर मृतदेह मिळाला। निभोरा बुद्रुक गावावर ऐन दिवाळीत पसरली शोककळा। पोलीस शेड आणि संरक्षण कट्ट्याला धडक दिलेल्या गाडीवर अद्याप कारवाई नाही। कारवाईसाठी आंदोलन छेडण्याचा शिवसेनेचा इशारा। मोठ्या गाड्यांवर कारवाई होत नसल्याचा शिवसेनेचा आरोप। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणात किनारपट्ट्या पर्यटकांनी हाऊसफुल। ऊन पावसाचा खेळ अंगावर घेत पर्यटक समुद्र पर्यटनाचा आनंद घेत आहेत। सर्वाधिक पसंती मालवण, तारकर्ली, देवबाग यासह देवगड व वेंगुर्ल्यातील किनारपट्ट्यांना।